तेव्हा तरी देवेशी सलगी केली, ते विश्वरूपाची आळी घेतली, ते मायबापे पुरवली स्नेहाळे तरुणची झाडे अंगणी लावावी कोडे, द्यावे कामधेनूचे पाडे खेळावे, लहान बालकाचा हट्ट पुरवावा म्हणून कामधेनूचे पाडे खेळावया द्यावे. किंवा अगदीच म्हटलं की आपल्या अंगणात झाडं लावायची तर झाडं लावायची तर कोणती लावायची, तर आपण ठरवत असतो फुलझाडे किंवा जास्त डौलदार शोभिवंत अशी काही झाडं आपण लावतो आपल्या अंगणामध्ये. आपल्याला झाडं लावायची म्हणून एखाद्या माळ्याकडे गेलं आणि त्या माळ्याने काय केलं, झाडं लावायसाठी दिली. तो माळी कुठली झाडं देईल, साधारण गुलाबाची दिली, शेवंती, जाई जुई, लाईट गेलेली. तेव्हा सुरतरांची झाडे लावण्यासाठी देणारा असा कोणता माळी आहे, तर हा आमचा वनमाळी आहे. जो भगवंत जो आहे ना, याने अर्जुन म्हणतो माझ्या अंगणात मी मागितली होती साधारण झाडं आणि झाडं मिळाली सुरतरूंची. सुरतरूंची म्हणजे स्वर्गातल्या बगीच्याला सुरतरूंचा बगीचा म्हणतात. तो आपल्या इथे नाही, तो स्वर्गामध्ये आहे. आणि असे स्वर्गातल्या जे झाडं आहेत ती स्वर्गातली झाडं इथे लावण्यासाठी मिळाली. अर्जुन म्हणतो एवढे लाड पुरवले, मागितली साधारण झाडं आणि मिळाली स्वर्गातली झाडं. खेळण्यासाठी मागितले होते लाकडाची बैल, लाकडाचे ते खेळणे, आणि देवाने प्रत्यक्ष कामधेनूच पाठवून दिली. कामधेनूचे पाडे म्हणजे वासरं म्हणा, म्हणजे कामधेनूची वासरं कशासाठी, खेळायला. वासरं म्हणजे वासरं फार गोजरी असतात आणि त्यांना ते असं जर खेळत बसला तर मोठी माणसं सुद्धा त्याच्या छंदात पडले तर कवर बी कुरवाळत बसतात. काय वासरं जे दिसायला जर गोजरं सुंदर असं असतं ते वासरू, म्हणून वासराविषयी सगळ्या प्राण्यांच्यात पान वासरावर ते जास्त प्रेम राहतं. मग त्याला असं कुरवाळत बसला किती त्या माणसालाही आनंद होतो. गायीचा विशेष आहे हे. इतर प्राण्यांच्या बाबतीमध्ये तसं नाही होत, पण गायीच्या तसा गोजरा पाहिला तर ससा सुद्धा आहे, पण ससा आहे तो हातात बसत नाही, तो लगेच उडी मारतो. लेच एकदम जास्त जर पाळला तर तो फिरतो तिथं, त्याने सुद्धा माणसाचं चित्त आनंदी होतं ना. जर तुमच्याकडे असा ससा असेल तर तो आनंदित होतो. आणि तसंच ते वासरू जर असेल तर ते आता एक नवीन जात आहे, ते पंतप्रधानांनी आपल्या काहीतरी पाळलेलं असं मला. केरळ साईडची एक छोटीशी गाय आहे, ती घरात फिरते. तर ते अशी एवढीच उंचीची गाय आहे, 1 लिटर दूध काहीतरी देते, पण ती तेवढ्याच उंचीची. अशी बुट्टी जाते. आंध्रातली का, आंध्रातली कुठली तरी. तर फार अशी दिसायला फारच सुंदर आहे, पण तेवढी त्याची उंची एवढीच आहे, त्याच्यामुळे अगदी पाळण्यासारखी. तर ते मग त्या गायीच्या मग त्याचं वासरू किती असेल ते अजून छोटा राहील. आणि मग ते तर म्हणजे एकदम तुमच्या कुत्र्याच्या सारखं राहील, एवढं आहे बरं का. तुम्ही नाही पाहिलेले कोणी, मला दिसत. तुम्ही पाहिलेले? मी पाहिलेले. ते सर्वात छोटी गाय कोणती असं तुम्ही टाका, लगेच तुम्हाला येईल. पंतप्रधान आपले पंतप्रधानांकडे आहे. तर तेव्हा चला अशा प्रकारचे. पण हे तरी गायी झाली आपली मृत्यू लोकातली, ही गायी झाली. आणि खेळायला अर्जुनाला कोणती गायी, कामधेनू, स्वर्गातली कामधेनू. कारण मायबाप जेवढे मोठे तेवढे त्याचे लाड सुद्धा मोठे पुरवतात. आणि हा देवासारखा आईबाप मिळाल्यावर लाडाचं काय काम आहे हो. लाड म्हणजे कितीही कौतुक पुरवणार आहे. तेव्हा मिया नक्षत्री डाव पाडावा, चंद्र चेंडोआ लागी आणावा. चंद्र चेंडोआ लागी आणावा, लहान मुलांना खेळायला. त्याच्या आधी म्हटलं मिया नक्षत्री डाव पाडावा. नक्षत्री डाव पाडावा हे थोरलं उदाहरण आहे. थोरलं उदाहरण म्हणजे मोठं उदाहरण आहे. डाव पाडावा म्हणजे डाव. तर हा डाव कशामध्ये राहतो, द्यूतामध्ये राहतो. द्यूतरूपी जो खेळ आहे, जे कौरव पांडवांच्यात खेळला गेला. आणि त्याच्यामध्ये डाव टाकायला कोण होता, शकुनी मामा होता. तो शकुनी मामा
त्याचे फासे टाकत होता ना, पण इथे माऊली म्हणतात नक्षत्रांचे फासे टाकावे. आणि तिथं तो जरासंधाच्या हाडापासून बनवलेल्या कवड्या आणि त्याचा वापर कोण करत होता? शकुनी मामा, ज्याने त्या वश केलेल्या होत्या. आणि त्या वश केलेल्या कवड्या 10 म्हटले की 10च म्हणायला पडायच्या, त्या 5 म्हटले की 5, कारण ते वश केले होते ते शकुनी मामा. आणि त्याच्यावरती सत्ता काबीज करायचा त्याचा प्रयत्न होता. केली बी त्याने ते, कारण त्या डावामध्ये सगळं हरले. हे बिचारे गरीब असणारे, गरीब म्हणजे वृत्तीने गरीब असणारे, हे जे तिथे त्यांची अतिशय शांत अशी वृत्ती होती. भीमाला मानणारे, भीमाला घाबरायचे ते भीमाला घाबरायचे माहिती सोंगट्या. हा, कारण त्याला उठवलं त्याने त्याला उठवून टाकलं. कारण त्याची ती हीच होती. काय युद्ध कोणाचं झालं होतं? भीमाचं, जरासंधाचं आणि भीमाचं. त्याने त्याला भगवंताने त्याला मारताना त्याचे 2 तुकडे असे जर केले ना, असे टाकले तर ते पुन्हा ती राक्षसीन ती एकत्र करायची. म्हणून त्याचं कारण होतं ते. म्हणून त्यांनी त्याला आडवा मोडून टाकला होता. आणि मग त्यानंतर त्याचा नाश झाला होता. त्याच्या हाडापासून बनवलेले. काय भारी लोक येतात. भीमाला घाबरायची. हा, पण झाले म्हणूनच ते घाबरत. म्हणून त्या ठिकाणी काय झालं. पण या असा नका, पण अशा असणाऱ्या द्यूताने काय केला, तिथं त्यांचा डाव बदलवला. पण अर्जुनाला खेळण्यासाठी कवड्या लागत होत्या, म्हणून देवाने कुठल्या काढून आणल्या? नक्षत्र माहिती आहे किती येतं? इकडली आपली नक्षत्र किती? 27 नक्षत्र. हा, नक्षत्रांच्या कवड्या आणल्या. पण जर ज्या वेळेला आपण शांत रात्रीची वेळ असेल आणि तर त्यावेळेला तुम्हाला आकाशात काय दिसतात? वेगवेगळ्या नक्षत्रांचं दर्शन होतं. चांदण्या त्यांचं दर्शन होत असतं. तर त्यातल्या नक्षत्री डाव पाडावा, मग त्यांना खेळण्यासाठी कवड्या म्हणून त्यांचा वापर आणला. कशामध्ये? डावामध्ये असं म्हणा. किंवा हे तुम्हाला जरा अवघडच खेळ दिसतोय, त्याच्यापेक्षा सोपा खेळ चेंडूफळी. चेंडूफळी म्हणजे की तर माहिती आहे, ज्याला जगात आत्ता क्रिकेट म्हणतात. तो चेंडूफळीचा डाव. चेंडूफळीत मग चेंडू कशाचा तयार करावा म्हटले, चंद्राचाच चेंडू केला. ते म्हटले असं काय, हे तुमची कल्पना झाली. मायबाप कोणते? मायबाप कोण आहे? तर देव जर मायबाप असतील तर चंद्राला चेंडू म्हणून करण्यात काय अडचण आहे? तेव्हा सर खेळायचं आहे ना अर्जुन, आता चेंडू नाही तुला, असं करू आपण चंद्रच देतो तुला. म्हणून जणू काही चंद्र चेंडूवा लागी आणावा. हा छंद सिद्धी नेला आगवा माऊली तुवा माऊले, हा माझा छंद सिद्धीला नेला. माझा छंद, कारण मी जे याच्यातून काय सांगायचंय, जे मागायचो ते द्यायचा. जे मागायचो ते तो द्यायचा. अर्जुनाने चेंडू मागितला असेल म्हणून चंद्र दिला असा अर्थ नाही. पण तू मागितला असता दिला नसता तर नवल, असं म्हणायचं. खेळण्यासाठी तू नक्षत्र मागितली नसती आणि दिली नसती तर नवल. कारण मायबाप जर इतके मोठे असतील तर का देणार नाही? तर देणार. अगदी तू इच्छा केली असते की कामधेनूला खेळण्यासाठी आणावं खाली, म्हणजे कामधेनू गोजरी घरामध्ये फिरायला, तरी तुला कामधेनू मिळाली असती. असा हा कामधेनूचा मायबाप, सगळ्या सृष्टीतला मायबाप कोण आहे? देव आहे. म्हणून स्वर्गाचा, आता स्वर्गातला म्हणजे काय इंद्राला जाऊन मागायचंय का त्याला की बा आम्हाला सुरतरू द्या, लावण्यासाठी रोपटं देता का? जसं आम्ही तुळशी मागायची असेल, तुळशी जर कोणाकडे असतील आणि आपल्या अंगणातली तुळस गेली तर ती माय दुसऱ्याकडे जाऊन तिच्याकडून घेऊन येते. ते म्हणले आम्हाला अगं तुळसच नाही, तुळस दे. मग तिने तुळस दिली. त्या तुळशीवर मालकी हक्क कोणाचा आहे? त्या महिलेचा आहे का नाही? मग तिने ते तुळस दिली आणि मग ते म्हणजे हो माझ्याकडली, पण ही घेऊन जा असं. या देवाला काही काम धेनू मागायचेत का इंद्राला जाऊन की बा इंद्राच्या परसबागेमध्ये आहेत तिथल्या, म्हणून इंद्राकडून सुरतरूची रोपं आणली कोणी? भगवान श्रीकृष्णाने. असं होईल का? हा, उलट इंद्र हा यांच्या अखत्यारीत राहतो. असे 21 स्वर्ग दळी येले 17 भुवना सहित, असं म्हणलं आपण म्हणताना ते अभंगार. असे 21 स्वर्ग
म्हणजे एक बी स्वर्ग नाही, असे किती स्वर्ग असतील? बरं, आता 21 भागला असं नाही, तर कारण अनंत ब्रह्मांडात स्वर्ग सुद्धा अनंत आहेत. आणि असं जर असेल तर या सगळ्यांचा निर्माता आणि त्यांचा जो मुख्य स्वामी जो आहे गोसावी, तर हा कोण आहे? भगवंत आहे. तेव्हा याला काही अडचण नाही. असं पहा, अर्जुनाचे छंद लाड पुरवण्यासाठी देवाला काही अडचण नाही. हा छंद सिद्धीने लाघवा माऊली येतवा. हे माऊली, कृष्ण माऊली, तू माझा छंद सिद्धीला नेला आणि मी जे जे मागितलं ते ते दिलं. तू दिलं नाही म्हणून मी नाराज आहे, म्हणून विश्वरूप बंद कर आणि चतुर्भुज रूप दाखव, असं माझं म्हणणं नाही. हे या अर्थ निघेल. कारण आता एवढं सगळं दिलेल्याचं वर्णन येत आहे, तर याचा अर्थ दिलं नाही असं नाही, तू सगळे छंद पुरवू शकतोस आणि अजूनही काय राहिलेले असतील तर हे सुद्धा देऊ शकतो. परंतु कारण ज्या वेळेला असं आहे ना, बालकाला काय दिल्याने ते प्रसन्न होतं किंवा ते आनंदी राहतं हे मायबापच ठरवतात ना. मी आता याच्यावर नाराज आहे असं म्हटल्यावर मायबापांनीच हा खेळ बंद करायला पाहिजे. जे अमृत लेशा लागे सायास, त्याचा पाऊस केला 4 मास. पृथ्वी वाहोनी चासे चास, चिंतामणी पेरले. दृष्टांत देण्यासाठी माऊली ज्ञानोबरांनी स्वर्ग खाली केला. म्हणजे स्वर्गातल्या सगळ्या वस्तू आहेत ते माऊली इकडे मृत्यू लोकात आणताना दिसतात. आणि स्वर्गातल्या वस्तू ज्या आहेत त्या कशा आहेत? अतिश्रेष्ठ आहेत. याचं ज्ञान आपल्याला नसल्याने आपल्याला साधा गाईच्या गळ्यात बांधलेले लाल पिवळे हिरव्या रंगाचे मणी असतात, ते मणीची पोत तयार करतात आणि गाईच्या गळ्यात बांधतात. थोडेसे शेतकरी आमचा प्रसन्न असल्यावर ते दुकानात भेटतात. आपल्या गाईच्या गळ्यात मण्याची तुमची टाक बांधली का नाही? तुम्ही नाही बांधली? पहा, अशा ते गेला ना तुम्ही हार्डवेअरच्या शॉपमध्ये की तुम्हाला ते असे लाल पिवळे हिरवे असे मणी दिसतील. त्या मण्यांची माळ आणायची गाईच्या गळ्यात बांधायची. गाईला काय त्याचं कौतुक नाही, पण मालकाला कौतुक राहत. आणि मग ते अशा गायामध्ये माळ बांधली तिची अशी. मग त्या गायात तरी माळ बांधायची, पण याला जर बांधायच्या जर इथे अर्जुनाने इच्छा केली असती तर देवाने चिंतामणींच्या माळी बांधल्या असत्या. अशी अवस्था आहे. किंवा इथला म्हणून म्हटलं भारी वस्तू ज्या आहेत हे आपल्या मृत्यू लोकातले आहेत हे साधारण मणी, तेच जर स्वर्गातला काढा गेला तर तिथं लगेच चिंतामणीचे दिसते. म्हणजे स्पेशल असे भारी, हे हिऱ्याच्या पेक्षाही भारी. मृत्यू लोकात हिऱ्याला जास्त किंमत आहे. माणिक पाचू त्यांना रत्न म्हणून संबोधलं जातं. तर हे मृत्यू लोकातले श्रेष्ठ मणी आहेत. पण याही पेक्षा आता मणी हा विषय कशात गेला? वृत्ती प्रभाकरला आपल्या पंचदशी. या मण्यापेक्षाही स्वर्गातले मणी श्रेष्ठ आहेत ना. मग ते मणी आणले, ते मणी दिले किंवा ते मणी मिळावे अशी इच्छा केले तरी या अर्जुनाला ते प्राप्त झाले असते. किंवा मी अमृत लेशा लागी सायास, एका अमृताच्या लेशासाठी, लेश म्हणजे थेंब, एक बिंदू, लेश म्हणजे बिंदू, एका लेशासाठी बिंदूसाठी. का बरं? अमृताचा आहे हो. अमृतासाठी किती सायास करावे लागतात, पण त्याचा पाऊस केला 4 मास. कोणाचा? अमृताचा. हे म्हणजे ते म्हटले बा अमृताचा पाऊस पाडणं. देवाला काय विशेष आहे? देवाला विशेष काय? ज्याने अमृत निर्माण केलेलं आहे त्याला अमृताचा पाऊस पाडायला काय विशेष आहे? पण अमृताचा पाऊस पाडणारा हा इतका त्याच्यावर अधिक प्रेम झालं पाहिजे. आणि देवाचं अर्जुनावरती अधिक प्रेम आहे. आणि त्या प्रेमापोटी या माऊली ज्ञानोबरांनी या ओव्या टाकलेल्या आहेत की अर्जुन देवाला किती आवडतो म्हणून सर्वस्व त्याच्यावरती अगदी द्यायला अडचण नाही, किंवा तो म्हणेल ते द्यायला अडचण नाही. तर जे अमृतलेशा लागे सायास, सायास या पदाने तुम्हाला मागं जाऊन थोडंसं पुराणातला दृष्टांत सांगायचं आहे माऊलींना की सायास पडले का नाही हो? याच अमृतासाठी किती सायास पडले देवांना.
जो स्वर्गामध्ये असणारी सगळे संपत्ती सागरामध्ये टाकून देण्यात आली दैत्यांकडून, त्यावेळेला सागर मंथनाचा प्रयास पुन्हा सायास करावा लागला. मग त्याच्यात सागराचं मंथन करायला ती काय छोटीशी रवी आणि छोटाशी घागर होती का त्याच्यातलं मंथन करून जसं नवनीत काढतात, असं नव्हतं. मग इथं तर सागररूपी माठामध्ये रवी मेरू पर्वताची आणली आणि ती मेरू पर्वताची बरं त्याची खोली किती, तर प्रचंड खोल. त्याचं तरी कसं काय व्हायचं मंथन आणि ते कसं काय वर यायचं. मग शिवाय मंथन करायला दोरी किती लागेल, म्हणून वासुकी काय झाला, दोरी झाला. बर दोरी ओढायला दोन बाजूला दोन लागतात, नुसती एका बाजूनी नाही ओढावी लागत. मग दोन बाजूला एका बाजूला देव झाले, पण ते आपल्यातली शक्ती कमी पडते. म्हणून आपल्यातच समजा देवांनीच मंथन केलं असतं, निम्मे देव निम्म्या बाजूला, निम्मे देव निम्म्या बाजूला, असं तरी चाललं असतं. तर ते म्हटले नाही जमत, आणि याच्यामुळे जमत नाही. म्हणून मग ती त्याला शक्तिमान माणसं लागतात. कोणाला बोलावलं, दैत्यांना बोलावलं. म्हणून एका बाजूला दैत्य आणि दुसऱ्या बाजूला देव आणि दानव. आणि मग त्या देवांनी एकमेक असे ओढून मग ते मंथन केले, सागराचं मंथन केलं. आणि सागर मंथनातून काय बाहेर पडली, रत्न बाहेर पडली, 14 रत्न बाहेर पडली असं सांगितलं. तिथं आणि त्याच्यामध्ये एक रत्न कोणतं होतं, अमृत. त्याच्यामध्ये एक आता वेगवेगळे आहेत की सुरुवातीलाच अमृत बाहेर आलं असं म्हटलं, पण ते अतिशय लेश होतं. म्हणून ही जी ओवी येते ना ती त्याला अनुसरून आलेली आहे की अमृत संपूर्ण अमृत बाहेर आलं नाही, तर अमृताचा लेश बाहेर आला. म्हणजे इतक्या वेळ इतकं मंथन केल्यानंतर सागरातून अमृताचा एक लेश बाहेर आला आणि त्या लेशावर देवांचं काही समाधान झालं नाही. म्हणून मग पुन्हा सागराचं मंथन चालू ठेवलं आणि मग अमृत नाही बाहेर आलं तर हलाहल विषच बाहेर आलं. आणि मग त्याच्यानंतर बरं बाहेर आल्यावरती त्याला काय, आता सागरात होतं तोपर्यंत ठीक आहे, पण बाहेर आल्यावरती त्याला करायचं काय. म्हणून मग भगवान शिवजींनी कंठात धारण केलं, भोलेनाथांना ते हे काम केलं. आणि मग पुन्हा सागर मंथन केल्यावर अमृताचा कुंभ आला. असं आहे, पहिल्यांदा काय आलं, लेश आला होता असं पुराणात वर्णन आहे. आणि मग अख्खा कुंभ आला तर ती कुंभ नंतर पाहू, पण लेशासाठी तर प्रयत्न झाले का नाही. म्हणून ज्या अमृतलेशा लागी सायास, लेशा लागी सायास, अमृताच्या एका बिंदूसाठी किती सायास करावे लागतात. पण इथे बिंदू नाही तर त्या अमृताचा पाऊस. आता जर थोडासा एखादा ढग आला, आपल्याला कल्पना सुद्धा नसते बरं, आपल्या माथ्यावरून एवढा हा ढग जातो, तर एका ढगामध्ये जसा मे महिन्यात पाऊस पडला होता मागच्या, सगळीकडे महाराष्ट्रात पाऊस पडला. एकच ढग आला त्याने अख्ख्या महाराष्ट्राला चिंब करून टाकलं. म्हणजे सगळं फुल पाणी, सर्वात मोठा पाऊस पडला ना. म्हणजे 4-5 पाऊस मिळून एकच पडेल असा सगळीकडे कितीतरी जिल्हे घेतले त्यांनी बरोबर, आणि त्याच्यामध्ये पडला. आपल्याकडे सुद्धा एकाच पावसात की वरचा तलाव ओव्हरफ्लो झाला. आजपर्यंत पाहिला नव्हता असा आपण इथे राहतो तरी एकाच पावसात त्यांनी ओव्हरफ्लो करून टाकला. आणि तरी त्याचा आउटलेट कमी झाले, वरचं जे जमा होत आहे पाणी ते कमी झालेलं असताना त्यांनी इतकं पडलं. तर याला किती लिटर पाणी पडलं असेल, आता काय मस्त येते म्हटले बा. उन्हाळा, एक तर उन्हाळा होता पहिला, त्याला तर मोडला, पण पावसाळ्यात इतकं पाणी पडलं तर किती लिटर पडलं. त्या पावसात पाणी मोजलं जात नाही, इतकं पडतं. कारण ते कुठं पडलं. अमृत पडताना नेमकं म्हणजे अमृताचा कुंभ बाहेर येणं वेगळं आणि अमृताचा पाऊस पडणं वेगळं. कारण पाऊस नाही विचारित शेत हागंदारी शेत काय प्रमाण आहे, मेघ नाही विचारित हागंदारी शेत, असं तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे. तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे ते संतांसाठी आलेलं त्यांच्याप्रमाणे. तर ते जसा ज्या वेळेला पाऊस पडतो तेव्हा तो पाऊस
मोजक्या मोजक्या घरावर किंवा ठरलेल्या ठिकाणी असं नाही, तर तो सरसकट कुठं पडला तसं अमृत सुद्धा कुठे पडेल मग? सगळीकडे अमृताचा प्रसाद तसा त्याचा पाऊस केला 4 मास. बरं आता पावसाळ्यात 4 मास म्हणजे असं आहे, पावसाळा किती महिने? 4. उन्हाळा 4 महिने आणि हिवाळा असा ढोबळमानाने आपण ठरला. तर वर्षभरात पाऊस 4च महिने पडतो असं गृहीत धरलं, तर अमृताचा पाऊस सुरू झाल्यावर बंदच झाला नाही 4 महिने. म्हणजे किती पडला? म्हणजे काय हो, तर त्या म्हणजे इथं काय म्हणायचं आहे की आमच्यावर तुम्ही सतत कृपा केली. 4 महिने या पदाचा अर्थ 4 महिने न धरता सतत, कारण पावसाळाचा असतो किती? 4 महिने, म्हणून सतत अमृताचा वर्षा आमच्यावरती सतत झाली. आणि तर अशा प्रकारची कृपा केवळ तुम्हीच करू शकता, दुसरे कोणी करू शकणार नाही. तेव्हा किंवा खाली दुसरा दृष्टांत आला की पृथ्वी वाहुनी चासे चास चिंतामणी पेरले. चास म्हणजे तास, आपण तास म्हणतो. शेतकऱ्याला माहिती आहे तास म्हणजे काय असतं. तर पाभार ज्या वेळेला पेरले जाते त्याच्यात पाभारीला 4 फणे राहतात. त्या 4 फण्यामध्ये 4 फणं अशी एकाच वेळेला चालतात. त्याच्यात प्रत्येक चास आणि तास याच्यात अजून भाग असा आहे की पेरत गेल्यानंतर मध्ये जर दुसरे, विशेष करून आमच्याकडे आता ज्वारीच्या पेरणीमध्ये आता ज्वारीच्या पेरण्या झाल्या, ज्वारीची 3 तास टाकल्यावर 4था तास करडईचं टाकायचं, म्हणजे त्याला पट्टा म्हणतो तुम्ही. 1 तास करडई टाका किंवा 4 तास पडल्यावर 5वा तास करडई पेरायची. जर रानाच्या आकारावर अवलंबून आहे, म्हणजे किती तास पडतील त्याच्यामध्ये, म्हणजे तास घालणं त्याला म्हणतात. असा 1 तास घालणं किंवा सगळं पेरून झाल्यावर 4ही बाजूला पुन्हा तास टाकली जातात, 4ही बाजूने तास मारली जातात, ती जागा मोकळी राहू नये. तर ठीक आहे की पृथ्वी वाहुनी म्हणजे नांगरून. कोणाला नांगरली? नांगरून वखरून काय केली? पृथ्वी. आणि साधं धान्य आपण पेरलं नाही, माणसं तर साधंच पेरतात जसं असेल तसं, पण या बाबाने चिंतामणी पेरले. चिंतामणी पेरल्यावर झाडं कोणती येतील? चिंतामणीची. फळं कोणती येतील? चिंतामणी. ही कल्पना, चिंतामणी पेरली तर अधिक प्रेम सांगायचंय बा. याच्यातून काय सिद्ध झालं? इतकं प्रेम झालं की तो म्हणतील ते, जे आजपर्यंत कधी घडलं. चिंतामणी आजपर्यंत पेरणी केली का कुठं? कोणी झालेलं असं दाखवा. किंवा स्वर्गात तरी चिंतामणी पेरलेत असं झालंय का? स्वर्गात सुद्धा नाही झालं. मृत्यू लोकातला हा विषय चालला. त्या पण देव जर मायबाप तुमचा असेल तर तो काय करणार नाही? तर तो काही करू शकतो. म्हणून अर्जुन म्हणतो माझ्या जीवनात तर असं झालं की देवा, की कोणी एखादी वस्तू छोटीशी मागावी, पण तू तर या विश्वातली बहुमूल्य वस्तू माझ्यासाठी पुरवावी. पृथ्वी वाहुनी चासे चास चिंतामणी पेरिले, किंवा अमृताचा पाऊस पडला ऐसा कृतकृत्य केलो स्वामी. बहुलळा पाळेला तुम्ही. आमचे लळे पाळण्यासाठी एवढ्या ओव्या वापरल्या. वर्षाच्या ओव्या आलेल्या 3-4 आत्ता झालेल्या, कशासाठी वापरल्या? लळे पाळणे. लळे पाळणे. तर अधिक प्रेम असेल त्यावेळेला लळा पाळला जातो. त्याच्यापेक्षा कमी प्रेम असेल तर त्या वस्तू पुरवल्या जातात. त्याच्यापेक्षा कमी प्रेम असतं तर कधी कधी वस्तू दिल्या जातात. त्याच्यापेक्षाही अधिक छोटंसं प्रेम असेल तर विनंती पुष्कळ अर्ज केल्यानंतर पुरवलं जातं. आणि काहीच प्रेम जर नसेल तर त्या वस्तू दिल्याच जात नाहीत. असा
वस्तू देण्याचा क्रम जगतामध्येही दिसतो आपल्याला. ज्या वेळेला काही प्रेम नसतं ना, काही नाही, ती वस्तू त्याच्या फार कामाची असते असं नाही, पण देतं का हो असं म्हटलं, नाही नाही ते आता ना आम्हाला उद्याच्याला लागणार, ह्याला द्यायची नाही. अशी व्यवहारात लोक बोलतात असतात बरं. त्याला काय ना अशी पडलेली असती मोखात, आणि नंतर ते म्हणतो पोराला म्हणतो अरे उचल बाजूला नेऊन ठेव, ते लोक मागाय येतात. व्यावहारिक जगामध्ये आपण हे पाहतो ना, एखादी वस्तू एखाद्याकडे मागायला गेली, त्याला जर तुम्हाला द्यायची नसेल तर तो त्याचं कारण काय सांगत असतो? कारण असतात. जिथे प्रेम असतं तिथं कारण नसतं, हे काय लक्षात ठेवा. जिथे प्रेम असतं तिथं कारण नसतं. नवीन आणलेले कपडे लोक देतात, याला प्रेम म्हणतात. घडी नाही, घडी मोडायला बी आणखी ज्याचं खासच प्रेम असतं त्याने घेऊन जा, ते म्हणते काय नाही. कारण त्याच्यात जर इतकं प्रेम असेल, ननंद भावजाया किंवा काय म्हणतात त्यांना, त्याच्यात जर अधिक प्रेम असेल आणि अगदी 10,000ची साडी आणलेली असेल, तुला आवडली का, जा नाही ना, घडी मोडाय नाही, घडी मोडायला घेऊन जा म्हटल्यावर प्रेम कमी, कारण परत माघारी येणार आहे. त्याला जाऊन घेऊनच जा, घेऊन, कारण त्याच्यावर काय आहे, म्हणजे भेद ठेवत नाही तो मनुष्य, त्याच्यात भेद ठेवत नसतो. आणि भेद नसतो त्यावेळेला खरं प्रेम असतं. खरं प्रेम आहे ना, ते भेदामध्ये प्रेम नाही राहत. म्हणून तर झा घेऊन आहो, ते येणार नाही माघारी, लगेच घरचे सांगत असतात परत येणार नाही बरं काय ना काय. पण याला असली प्रेम असं म्हणतात. आणि या विश्वात खरं ती गोष्ट अशी आहे, या जगतामध्ये सगळे जीव परमात्मा स्वरूप आहेत. म्हणजे याने कोणीही काही नेलं तरी परमात्म्याचंच जातं, आपलं काही जात नाही. खरी गोष्ट अशी आहे. पण अजून एक भाग व्यापक दृष्टीने पाहिलं तर एकच परमात्मा अनेक रूपात नटलेला आहे, हे जीवाला कळत नाही. म्हणून जीवाची प्रेम तोकडी बनतात. आणि हे ज्यांना कळालं ते संत उदार उदार भरले आनंद, किंवा देवाचा तर विषयच नाही. कारण देव हे जगत आणि देव याच्यात भेदच नाही, आहे का. आणि हे काय देवाला शिकवावं लागेल का आपल्याला, किंवा देवाला कुठं ज्ञान सांगावं लागतं का? तेव्हा देवाला सांगावं लागत नाही, संतांना सांगावं लागत नाही, पण जीवाला सांगावं लागतं. तर तेव्हा अर्जुन म्हणतो माझं काय लाड पुरवले. आता खरी गोष्ट, अर्जुन आणि देव याच्यातही भेद नाही. तर अर्जुन म्हणजेच देव आहे आणि देव म्हणजेच अर्जुन आहे, याच्यामध्येही कुठे भेद नाही. आणि देवाला याचं पूर्ण ज्ञान आहे, देवाला त्याच्यातला पूर्ण भाग पूर्ण ज्ञात आहे. अर्जुनाला कौतुक वाटतं, माझ्यावर किती कृपा करतात, माझ्यावर किती कृपा करतात. असं आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला सुद्धा आपली बुद्धी तोकडीच असते, किंवा मग खरोखर माझ्यावर फार कृपा केली तुम्ही. तर असं म्हटलं तरी तुम्ही तोकड्या बुद्धीनेच पाहता ना, कारण तुमच्यावर कृपा केलेली असं तुम्ही सांगता ना. तुम्ही विश्वरूप आहात असं कुठं लक्षात आलं. म्हणून आपल्यावर कृपा झाली असं जरी म्हटलं जातं तरी सुद्धा तोकडेपणाचा अनुभवाला येतो. अर्जुन हा तोकड्या बुद्धीनेच पाहतोय. पण माऊली ज्ञानोबराय वर्णन करताना अर्जुनाला काय काय भाव वाटले याचं वर्णन केलेलं आहे. देवाकडून नाही वर्णन, कारण देवाच्या दृष्टीने भेदच नाही. ऐसा चला म्हणून पृथ्वी वाहुनी चासे चास चिंतामणी पेरले, जसं पाभारीने तासा तासात काय पेरावेत चिंतामणी, किंवा तासात तासात या पदाचा अजून एक दुसरा अर्थ निघेल. काही वेळेला आमच्याकडे बी ज्वारी आणि ही काय म्हटलं आता करडी, ज्वारी आणि करडी, तर हे एकत्र मिसळून सुद्धा पेरण्याचा भाग होता. त्या वेळेला ताट मोठी जाड होतात ताट, कारण त्याच्यात मध्ये आधी करडी राहते आणि बाजूनी मध्ये आधी कुठंतरी ताट, तर ती ताट मग कणसाला चांगली पडतात. आणि करडी आहे ती करडी जास्त, कारण त्याचं मुख्य पीक मग करडी होतं. आणि जनावराला खायला चारा आणि थोडंफार मिळा झाली तर झाली ज्वारी, असा एक पेरत होते बरं का पहिले.
आता काय करतात कोणास ठाऊक. करडी एकच नंबर होती आमच्याकडे. आमच्या रानात करडी जोरात येते. आता बी आहेत चांगली. 650 रुपये किलो काय तेल ओरिजिनल असेल ना, कारण त्याला आता करडी शिल्लक नाही. दसऱ्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे. हा, पण ते दसऱ्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे. तर याच्यामध्ये गुणकारी आहे ती. तर तेव्हा अशा प्रकाराने चिंतामणी पेरली. आता हे भगवंताचा अधिक अधिक प्रेम आहे हे सांगतायत. ऐसा कृतकृत्य केलो स्वामी, तुम्ही काय केलं, मला कृतार्थ केलं, माझं जीवन सफल झालं. या विश्वातला सर्वश्रेष्ठ वस्तू जरी मागितल्या तरी आपण मायबापे पुरविल्या. बहु लळा पाळलेला तुम्ही. किती लळा पाळलेला? फार फार. असे लळे कोणाचेच पाळले गेले नाही. आईबापावर अवलंबून असं लळा पाळणं. बाप काय काय बाप सदैव दुबळा. बाप सदैव दुबळा गेला ना तुमचा. आपण बाळा काय झाले बाप बाप सदैव दुबळा. दुबळा बाप असेल आणि बाळाने हट्ट केली तर काय उपयोगाचं. कारण त्याला काय माहिती की माझा बाप दुबळा आहे म्हणून. म्हणून ते म्हणतो हो आणू बरं का, आपण आता उद्या आणू परवा आणू. कारण त्याच्याकडे काय नाही, पैसे नाही. पण ते बाळ त्याची लढे मात्र बापाजवळ सांगत असतो की मला हे पाहिजे, खेळायला हे पाहिजे, खेळायला ते पाहिजे. पण त्याला का, पण हा काय दुबळा बाप आहे का? जो जगाचा स्वामी असा जर बाप आहे आपला तर तो काय दुबळा आहे तेव्हा. म्हणून तो तर काय म्हटलं, बहु लळा पाळीला तुम्ही. आम्ही एक मागावं तर तुम्ही 4 द्यावे, याला म्हणतात बहु. आणि एक मागितल्यावर उद्या देऊ. एक मागितला उद्या देऊ तर ते समजून घ्यायचं ह्याच्यात काही खरं नाही. आणि आता इथले कृतकृत्य केलं स्वामी, याच्यात लळे पाळण्यातली कृतार्थता धरायची बरं का. नाही तर तिकडे कृतार्थ पदाचा अर्थ काय वगैरे हा नाही लावायचा. त्या इथला येणारा अर्थ कोणता की बाबा लळे पाळले याच्यात मी कृतार्थ झालो. जसं एखादा मनुष्य जेवण केल्यानंतर सुद्धा म्हणतो बस मी म्हटले कृतार्थ तृप्त झालो, याचंच नाव तिथली कृतार्थता असतं. एखाद्या माणसाने भोजन केलं आणि ते म्हणजे भोजन वा फार भूक लागली होती, फार सुंदर झालं बरं का असं. आता मग आता मी काय झालो, तृप्त झालो असा कोणी एखादा म्हणत असेल ते म्हणले बा, ते म्हणले कृतार्थ झालो. म्हणजे त्या प्रसंगाची ती काय असते, कृतार्थता असते. तेव्हा लळे पाळण्याची ही कृतार्थता. जसे देवाने काय केलेलं आहे, विश्वरूप दाखवलं आणि विश्वरूप दाखवून काय केले, अर्जुनाचे लळे पाळले. तर तेव्हा दाविले पहा, ऐसा कृतकृत्य केलो, बहु लळा पाळलेला तुम्ही. की असा लळा त्या दोघांचा सुद्धा पाळला गेला नाही. दाविलेचे हर ब्रह्मी नायिकेचे कानी. म्हणजे हर आणि ब्रह्मी. ब्रह्मी म्हणजे ब्रह्मदेव आणि हर म्हणजे शिवजी. म्हणजे जे हराने म्हणजे महादेवाने आजपर्यंत कधी कानाने ऐकलं नाही तर मिळायला तर फार कठीण. म्हणजे महादेवाला कानाने ऐकलं नाही महादेवानी. किंवा ब्रह्मदेव तो नित्य उपाशी, त्याचा तो वरती जाऊन बसला, तो फक्त सृष्टी निर्मात्यामध्ये आला. पण त्याला विश्वरूप काय माहिती तेव्हा. म्हणून ब्रह्मदेवाला विश्वरूप माहीत नाही, शिवजींना विश्वरूप माहीत नाही. माहीत नाही म्हणजे कानाने सुद्धा ऐकलेलं नाही. अशी अपूर्व, याला म्हणतात अदृष्टपूर्वम. अपूर्वता. आता पहा, आपण तरी इथे कानाने ऐकलं कारण ज्ञानेश्वरी आली आपल्यासमोर, भगवद्गीता आपल्यासमोर आली. आपल्याला विश्वरूप कानाने ऐकलं ना, आपण आपल्याला नाही पाहता मिळालं तर नाही पाहिलं पण कानाने तरी ऐकलं. ज्या वेळेला भगवद्गीतेचा जन्म झालेला नव्हता त्यावेळेला हे हर आणि ब्रह्मदेव नव्हते का, होतेच ना. आता आपण ऐकतो म्हणजे आता ब्रह्मदेवाला ना महादेवाला माहित नाही हे बोलण्यामध्ये काही स्वारस्य नाही.
कारण आपल्याला माहिती म्हणजे त्यांना माहिती. पण विश्वरूप जोपर्यंत दाखवलेलं नव्हतं तोपर्यंत ब्रह्मदेवाला आणि भगवान शिवजींना या रूपाची कल्पना होती का? लक्षात? जोपर्यंत दाखवलंच नाही तोपर्यंत कल्पना कशी घेईल? म्हणून तोपर्यंत म्हणून त्यांनी त्यावेळेला ते कानाने सुद्धा ऐकलेलं नव्हतं. अर्जुनाचे असे उपकार झाले पहा. अर्जुनाने देवा तुझं ते विश्वरूप कसं म्हणतायत ते ऐका. तर ही इच्छा सुद्धा देवाकडूनच निर्माण झाली. अर्जुनाच्या चित्ताचा साक्षी कोण आहे? हाच आहे. म्हणून मला विश्वरूप मला पाहायचंय. एक पहा, आपल्याकडे जे आहे हे दुसऱ्याला माहितीच नाही तर तो कशी इच्छा करेल? तो इच्छा तरी कशी करेल हा प्रश्न आहे. पण अर्जुन आणि देव हे दोन नाहीत. म्हणून अर्जुनाच्या चित्तात इच्छेची उत्पत्ती करणारा हाच देव आहे. म्हणून विश्वरूप मला पहा आता म्हणजे त्यालाच राहावा. म्हणून त्यानेच अर्जुनाच्या मुखातून सांगितलं की कारण आजपर्यंत तर दुसरी गोष्ट आहे ना, असा कोणतरी एखादा भेटावा लागतो की ज्याच्याकडून म्हणजे ज्याच्या मार्फत हा व्यवहार पूर्ण होईल. असा कोण भेटावा लागेल? तर नक्कीच त्याच्या ठिकाणी अधिक प्रेम पाहिजे. हरी आणि हर हे जरी दोन देव असतील तरी अर्जुन आणि कृष्ण एवढं प्रेम नाही. ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू जरी दोन्ही देवच असतील तरी अर्जुन आणि कृष्णासारखं प्रेम नाही. लक्षात आलं ना? म्हणून मग अर्जुनाच्या मुखातून, कारण मग अर्जुनाचा चित्ताच्या देवता हे तोच आहे, पण मग त्याच्या मुखातून मला विश्वरूप दाखवावं असं देवानेच वधवून घेतलं आणि देवाने विश्वरूप दाखवलं. तोपर्यंत महादेवालाही माहीत नाही आणि ब्रह्मदेवालाही माहीत नाही की या बाबाचं असं काही स्पेशल रूप आहे म्हणून. सख्यपणे अर्जुना नरनारायण सृष्टी जनार्दना एक रूप. बरोबर. तर तेव्हा अशा प्रकारची विशेषता आहे. म्हणून ही ओवी सुद्धा यथार्थ वाटली. कशी? नाही तर तुम्ही म्हणताल हे तर जरा विशेषच झालं बा, कारण ब्रह्मदेवाला माहीत नाही महादेवाला माहीत नाही असं काय आहे? तर असं काही होतच आणि ते अर्जुनाचं निमित्त करून भगवंताने काय केलेलं आहे? समोर आणलं. तेव्हा दाविले जे हरब्रह्मी नायकी जे कानी, जे हरब्रह्मी नायकी जे कानी, जे दावी जे कानी नायकी, जे कानाने सुद्धा ऐकलं नाही. बरं ते ऐकतील तरी कसे हा एक प्रश्न आहे. कारण जरी हे मोठे देव असतील तरी भगवान विष्णूंचं विराट रूप भगवान विष्णूंकडून दाखवलं गेलेलं हे असं आहे अशी सुद्धा एखादी काय करावी लागेल चित्तामध्ये. कदाचित भगवान शिवजींनी कल्पनाही केलेली असेल. ते काय होतं, काय वेळेला मोठेपणा सुद्धा नडतो बरं का. म्हणजे मोठेपणा हा त्याच्यातला विरोध बनत असतो. ज्या वेळेला मोठेपणा कसा विरोध बनतो? आता आपण काय कमी का तेव्हा त्यांना विचारावं असं असतं. ते म्हणतात आपण काय महादेव भगवान विष्णूंच्याकडे म्हणजे आता महादेवांची उंची तेवढीच आणि भगवान विष्णूंची उंची तेवढीच. महादेवांकडे आहे हे आपल्याला विचारून घ्यावं असं भगवान विष्णूंना वाटायला कठीण आहे. लक्षात घ्या बरं. किंवा भगवान विष्णूंकडे जे आहे ते आपल्याला काही विशेष त्यांच्याकडून प्राप्त होईल असा भेद म्हणजे त्या ठिकाणी शिल्लक राहू शकतो. कारण त्याच्या मोठेपणावर आधारित असतो. म्हणून भगवान विष्णूंकडे असं विश्वरूप आहे हे भगवान शिवजींना ज्ञात नाही. असे या ओवीमध्ये काय आलं की कानाने सुद्धा ऐकलं नाही तर मागणी केल्यावर पुरवणार नाहीत असं नाही, पुरवू शकतात. पण मग हे अशा प्रकारची कल्पना तरी बुद्धीमध्ये येईल कशी हा प्रश्न आहे. तेव्हा त्यांच्यामध्ये बुद्धीत आली नाही. हा केवळ प्रेमाचा विषय समोर आलेला आहे आणि प्रेमाने मागितली आणि ती मागणी अर्जुनाची भगवंताने पूर्ण केली.
मा देखावयाची केवती गोठी, ज्याची उपनिषदा नाही भेटी, ते जिव्हारीची गाठी मज लागी सोडिली. मा देखावयाची केवती गोठी, मग त्यांना पाहायची गोष्ट. गोठी म्हणजे गोष्ट तर वेगळीच, कोणाची खालच्या ओवीला धरून वरची ओवी आली, खालची ओवी आली. दाविले जे हरब्रह्मी नायकीचे कानी, मा देखावयाची केवती गोठी. जर कानाने ऐकलंच नाही तर पाहायचं कुठं राहिलं तेव्हा? म्हणजे पाहण्याचा विषय राहिलाच नाही. जी गोष्ट तुम्ही आता तुम्हाला पाठीमागे एकदा म्हटलं होतं, तुम्ही त्या याच्यात कितीतरी फळं तुम्हाला माहितीच नाही, कित्येक फळं आपल्यापर्यंत माहीतच नाही आणि ते वास्तवात आहेत. बरं, म्हणजे वास्तवात आहे पण आपल्यापर्यंत त्याचं ज्ञानच नाही. अशी या सृष्टीमध्ये अनेक फळं आहेत, त्याची तुम्ही जर कानानेच ऐकली नाही तर पाहण्याची इच्छा करणं हीच असंभव गोष्ट आहे. ही वास्तवता आहे. बरं, वास्तवता आहे. म्हणजे आंब्यासारखी काही फळं आहेत जे आफ्रिकन कंट्रीजमध्ये आहेत. आंब्यासारखा त्यांचा आकार आहे पण ते आंबा नाही. मग आता जर आंबाच नाही तर चवीमध्ये सुद्धा आंब्याचा काही संबंध नाही. ते दिसायला आंब्यासारखा आकार मी सांगितला, त्यांची चव काय असू शकते बरं? तर त्यावेळेला तुमच्या समोर येईल किंवा तुमचा त्याच्याबरोबर प्रत्यक्ष भेट होईल, त्यावेळेला त्या फळाची त्यावेळेला तुम्हाला अरे असं फळ होतं हे मला आजपर्यंत कधी माहितीच नव्हतं. तर तुम्ही बाजारात ऑर्डर कोणाला कसे काय टाकतात, मागताल तरी कसे काय? म्हणजे जे कानाने ऐकलंच नाही त्याची ऑर्डर कशी काय येईल? अगदी तसंच झालं की विश्वरूपाची ऑर्डर भगवान शिवजींनी नाही कधी टाकलेली, कारण जे ऐकलंच नाही. मा देखावयाची केवती गोठी. अजून दुसरा भाग सांगतायत की जयाची उपनिषदा नाही भेटी. ज्या उपनिषदा जयाची भेटी नाही, उपनिषदांना सुद्धा याचं ज्ञान नाही असं म्हणतात. उपनिषद म्हणजेच वेद आहे. वेदांचा जन्मदाता हाच. म्हणजे वेद निर्माण झाले याच्यापासूनच. मग याच्यापासून वेद निर्माण झाले तर याच्यात काय काय आहे ते सगळं बाहेर यायला पाहिजे होतं त्या वेदात, पण आलंच नाही. म्हणून उपनिषदात आलेला जो भाग आहे तो फार अल्प आहे. म्हणजे वेदामध्ये आलेला भाग अल्प आहे. आणि वेदाचा जो निर्माता ज्याच्यापासून वेद झाले, अपौरुषेय असं म्हटलं ना, काय हा कसा आहे? वेदांचा जन्मदाता अपौरुषेय असा असणारा ज्या ईश्वरापासून जे वेद झाले त्या ते वेद याला जाणत नाही, याला जाणत नाही. म्हणून जयाची उपनिषदा नाही भेटी, ते जिव्हारीची गाठी मज लागी सोडली. ते जिव्हारीची म्हणजे अंतःकरणातील, जिव्हारीचं आपण म्हणतो ना तसं अंतःकरणातील खास गाठ, म्हणजे आतमध्ये असणारं गठुडं कोणासाठी सोडलं? अर्जुनासाठी. अंतःकरणातलं दुसरं गठुडं कोणतं होतं? उपनिषद. हे अंतःकरणातलंच होतं ना. हे बाहेर आलं पण त्या उपनिषदाला विश्वरूप नाही माहिती. म्हणून भगवद्गीता आणि उपनिषद, भगवद्गीतेमध्ये उपनिषद आहे पण उपनिषदामध्ये भगवद्गीता नाही. उपनिषदात भगवद्गीता जर असती तर विश्वरूप आलं असतं ना. विश्वरूप आहे का उपनिषदात? नाही आलेला. याचाच अर्थ भगवद्गीता हा स्वतंत्र ग्रंथ झाला आणि सर्वश्रेष्ठही बनला. याच्यामध्ये म्हणून याच्यामध्ये जे आलेले पहा, आपण जसे ग्रंथ पाहतो ना तसे अनेक वेगवेगळे भाग विषय बुद्धीमध्ये येत राहतात. की उपनिषदांनी देवाला 100% जाणलं का? मग हा एक प्रश्न शिल्लक राहिला. वेदाचं प्रामाण्य सांगताना मला वेदांनी त्याचं दिग्दर्शन केलं स्वरूपाचं त्याच्या, पण याला पूर्ण अंशात जाणलं का असं जर म्हटलं तर नाही जाणलं, कारण याच्यातला हा भाग वेदामधून उपनिषदामधून आला नाही. त्याच्यातही उपनिषद असा जो एक शब्द टाकला तर हा उपनिषद या पदाचा अर्थ ज्ञानपर असणारा भाग, असा स्पेशल भाग, असा स्पेशल अर्थ होतो त्याचा.
म्हणजे वेद असं जरी ढोबळा अर्थ घेतला तरी वेद न होता ज्ञानपर असा भाग होतो. म्हणून उपनिषदांना याची भेट नाही, म्हणजे ज्ञानाच्या लागे न सापडसी असा एक शब्द प्रयोग तुकोबरायांनी केला है ना. वेदू जाडू गेला, हा वेदू जाडू गेला, ते प्रमाणे वेगळं झालं. पण हा या विश्वरूपाला ज्ञानाने कॅप्चर केलं का? नाही केलं. म्हणून उपनिषदांनी या विश्वरूपाला जाणलं नाही, म्हणजे कॅप्चर नाही केलं, त्याचं ज्ञान नाही झालं, नॉलेज नाही मिळालं त्याचं. तर तेव्हा पण ते उपनिषद कुठली म्हणताल तर त्याच भगवंताच्या अंतःकरणातला हा एक भाग आहे. पण त्या उपनिषदांना याला जाणता नाही आलं, तेव्हा ते जिवारीची गाठी मज लागी सोडली. अर्जुन म्हणतो माझ्यासाठी जिवारीची म्हणजे प्रेमाची, असा अर्थ बदला. आता अधिक प्रेमाची गोष्ट याने माझ्यासाठी खोडली. बऱ्याच गोष्टी आपण कपाटात आणून ठेवलेल्या असतात, म्हणून सगळ्याच गोष्टी सगळ्यांना दाखवता का तुम्ही? नाही. मग तुमचं जसं प्रेम असेल तसं त्यातला हळूच एक वस्तू काढायची, समोरच्याला दाखवायची. असा विषय चाललेला असतो का नाही नेहमी? पण जे तुमच्या खास आवडीची आणि तुमच्या खास मर्जीच्या व्यक्तीला एखादी गोष्ट दाखवायची असेल तर ते म्हणतो थांबा मी आज तुला एक जम्मड दाखवतो. जम्पड काय म्हणते का? जम्पड दाखवतो. त्याला जम्पड काय काढली नाही का? अशी कोणालाही दाखवता का तुम्ही? नाही. मग ती त्याला काढली आणि अशी हे घ्या हे अशी, कारण ती त्याची जास्त आवडीची आणि त्या समोरच्या व्यक्तीवर त्याचं जास्त एवढं प्रेम असतं, म्हणून ते दाखवलं जातं सगळ्यांना. हे विशेष आहे का नाही माणसाचं? त्याच्यावर ते आपलं प्रेम बी लक्षात येतं की तुम्ही त्याच्याबरोबर किती कनेक्टेड आहे, एकत्र किती जळलेले आहेत तुम्ही. तर त्याला अनुसरून ती व्यक्ती तसं वागत असते. हे व्यावहारिक हिशोबच आहे बरं का असा. आणि देवाने तर आणि त्याच्या ते पण याच्या त्या स्वभावावरूनही आता माग ओव्या येऊन गेल्या की देवाने अर्जुनासाठी काय काय नाही करावं बरं. त्याच्यातलं काहीच असं त्याने असं स्वतःचा देवपणा बाजूला टाकून दिलेला होता. म्हणून अगदी पार त्यांच्या आता होऊन गेलेला विषय, त्यांच्या याच्यात पंक्तीमध्ये पत्रावळ्या उचलाव्यात, झाडून काढावं, त्यांची घोडी धुवावी. तर हे एवढ्या मोठ्या माणसाने अशी करावं, तर याचं कारण काय झालेलं आहे? तो विसरून आपला देवपणा, देवपणा सगळा विसरून गेलेला आणि एकरूप झालेला होता तो अर्जुनाशी. असा एकरूप झाला अर्जुन हा जीवपणामुळं पूर्ण देव स्वरूप नव्हता झाला, पण देव त्यांच्या व्यापक बुद्धीने आणि व्यापकतेने अर्जुनाच्याशी संलग्न झालेले होते. अर्जुन संकोचित राहिलेला होता, पण देव एकरूप झालेले होते. हे वैशिष्ट्य यातलं. तर तेव्हा मा देखावयाची केवती गोटी, जयाची उपनिषदा नाही भेटी. त्या उपनिषदांना सुद्धा काही कळालं नाही, तेव्हा विश्वरूप उपनिषदांना समजलं नाही. ते जिवारीची गाठी मज लागी सोडली. अर्जुन म्हणतो देवा तुम्ही ती जिवारीची अंतःकरणातली खास गोष्ट माझ्यासाठी तुम्ही काय केली? बाहेर पाडली, टाकली. आणि या विश्वरूपाच्या माध्यमातून मला ती कळाली सुद्धा. पण म्हणजे आता भाग असा आहे, एवढं सगळं का चाललंय बरं? ह्या ओव्या कशासाठी आल्या? तर तुम्हाला असं वाटत असेल देवा मला म्हणजे तुम्ही मला काहीच दिलं नाही असं तुम्हाला वाटायला नको. तुम्ही मला भरभरून दिलेलं आहे, याच्यात काही शंका नाही. पण आता पुन्हा मायबापाच्या अंतःकरणाने मला जे आवडतंय ते द्या. आणि काय आवडतंय? चतुर्भुज कुंडली करधारी ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. राम कृष्ण.